मला वाटतं गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे। हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या विरोधात आहे। त्याचा आका हा धनंजय मुंडे आहे, त्याचा आका हा वाल्मिकी कराडला तो साहेब म्हणतो। एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल तर या गुणवंत सदावर्तेला चपलीने मारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने। असं वाटतं की आज त्यांनी या विषयात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठीच चालणार, त्यासाठी कोणी भैयाजींनी येऊन आम्हाला सांगू नये की कुठली काय लँग्वेज आहे। त्यामुळे महाराष्ट्राची मुंबईची मातृभाषा ही मराठीच आहे। त्यामुळे भैयाजींची कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही। खरं तर हे वक्तव्य त्यांनी का केलं, कुठल्या हेतूने केलं, हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे। ज्या माणसाने हे वक्तव्य करून महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे, सो मला असं वाटतं की त्यांनी जर महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातला मराठी माणूस यांना माफ करणार नाही। त्यामुळे माझी विनंती आहे भैयाजींना की तुम्ही माफी मागावी संपूर्ण महाराष्ट्राची मराठी माणसाची। त्याशिवाय याच्यापुढे महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की। सदावर्ते देखील पाठराखण करतात, ऋषितुल्य असं त्यांनी म्हणालेलं आहे। मला वाटतं गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे। हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या विरोधात आहे। हा माणूस सिद्धिविनायकमध्ये काय कपडे घालावेत याच्या विरोधात एक ड्रेस कोड ठेवल्याच्या नंतर त्याच्या विरोधात जातो। एवढीच हिंमत आहे ना, मग तिरुपतीमध्ये जा ना। तुमच्यात हिंमत आहे ना, लगेच सिद्धिविनायकने एक नियम काढल्याच्या नंतर लगेच याची मुलगी, खरं तर ह्याची मुलगी आमच्या अवलादी काढतो, याची अवलाद कुठल्या भाषेत बोलते हेच कळत नाही। मी त्यांची एक बाईट ऐकली, तिला मराठी नीट बोलता येत नाही, तिला हिंदी नीट बोलता येत नाही, तिला इंग्लिश नीट बोलता येत नाही। ही अवलाद कुठल्या शाळेत शिकली होती? हिला जर चांगल्या शाळेत शिकवली असतीत ना तर महाराष्ट्रासमोर एक चांगलं उदाहरण गेलं असतं। गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे। तो पग आहे, पग पाहिलं तुम्ही, पग सेम पग सारखा दिसतो। त्याची बुद्धी ही त्याच्या केसामध्ये गुडफडलेली आहे, त्यामुळे त्याला झटके येतात आणि तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर बोलायला सुरू करतो। त्याचा आका हा धनंजय मुंडे आहे, त्याचा आका हा वाल्मिकी कराडला तो साहेब म्हणतो। एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल तर या गुणवंत सदावर्तेला चपलीने मारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने। हा त्याच्या आकांना खुश करण्यासाठी सतत महाराष्ट्रात काय घडलं की त्याच्यावर बोलत बसतो। याची गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे। हा जर असाच सतत सन्माननीय साहेबांवर बोलत राहिला ना त्याला महाराष्ट्र सैनिक टाकला करून फिरवल्याशिवाय राहणार नाही, तेवढं नक्की। गेल्या काही दिवसापासून औरंगजेब असेल, गुजराती असेल, मराठी असेल, या विषयावरतीच वाद पाहायला मिळतो। का वाटतं महाराष्ट्राची काय गरज आहे? आम्ही बोलायला जातो का? आम्ही मराठी करतो का? हे लोक कुठून तरी येतात, हा विषय काढतात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होते। विषय होता का घाटकोपर ही गुजरात्यांची? हा विषय आहे का? मग सुरत काय मराठ्यांचा होता का? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटला होता 2 वेळा, मग तो आमचा होणार का? मराठ्याचा होणार का? आम्ही मराठा म्हणू का तो मराठ्याचा आहे? यांची हिंमत ही बँगलोरमध्ये जाऊन ही गोष्ट बोलायची नाही आहे, यांची हिंमत ही केरळमध्ये जाऊन बोलायची नाही आहे। महाराष्ट्राने जास्त स्वातंत्र्य दिलं या लोकांना, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने यांना जास्त स्वातंत्र्य दिलं। एक दिवस यांना धडा शिकवला ना की हे महाराष्ट्रात आल्यावर असे वक्तव्य करणार नाही, तेवढं नक्की। निवडणुका आले की जातीपातीचं राजकारण, मराठी भाषेचं राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अनेक विषय आहेत, त्यामध्ये काय बोलत नाही, मात्र सरकारवरती आरोप प्रत्यारोप देखील होता। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घाटकोपरमधलं हे विधान आहे भैयाजींचं, बरोबर आहे भैयाजींचं। मला असं वाटतं की निवडणुकाच तुम्हाला जिंकण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर भांडी घासा ना जाऊन यांच्या घरी। हे जे कोण घाटकोपरचे गुजराती आहेत त्यांच्या जाऊन घरी का भांडी घासा, अशीच मतं मिळतील। याच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमचा अपमान का करता? तुम्ही भांडी घातलीत तरी तुम्हाला मतं मिळतील, तर भैयाजींनी त्यांच्या घरी जावीत, भांडी घासावीत त्यांची आणि मतं मिळवावीत। आमच्या महाराष्ट्रात ते निर्माण करू नका, हे तुम्हाला महाग पडेल। आत्ता सत्ता कशी आली आहे ती काय तुमच्या ताकदीवर नाही आली आहे, त्या ईव्हीएम मध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता आहे। खरं तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतले ना तर हे साले घरी बसतील आणि इथनं बाकीच्यांना शिफ्ट व्हावं लागेल गुजरातला। त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहतोय, आम्हाला राहू द्या। महाराष्ट्रात तेढ निर्माण करू नका। जर तुम्ही महाराष्ट्रात तेढ निर्माण करणार असाल तर मला खात्री आहे मराठी माणसावर, या मराठी माणसाने आटकेपार झेंडा रोवला होता। तुम्ही आम्हाला जेवढा हिणवताय ना तेवढंच एक दिवस तुमच्या घरामध्ये आम्ही घुसून तुम्हाला हिणवू, एवढं नक्की। पाहायला गेलं तर मोहन भागवत यांनी याबाबत काय दखल घेणं गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने हे मला वाटतं की RSSनी समजून घेतलं पाहिजे की ज्या दिवशी या देशाची प्रांतवार रचना झाली त्यावेळेला महाराष्ट्र मराठीचा हा जाहीर झालाय, बरोबर आहे। आता तुम्हाला बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या घटनेवर आक्षेप आहे का? म्हणा, कारण आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमची कुठलीच महापुरुष आवडत नाहीत, तुम्हाला आमच्या महापुरुषांचा विरोधच आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही त्यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्याला त्यांनी करून ठेवलेल्या गोष्टींना खोडण्याचं काम करता। निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्यावेळेस देखील अशाच प्रकारचे भाषा प्रांत असेल या राज्यात। राजसाहेबांनी त्या दिवशी त्यांच्या सभेत सांगितलं की आताच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता। त्यामुळे हा जो कौल आहे हा ईव्हीएमचा कौल आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नाही आहे। आता हे ईव्हीएम मध्येच जर घोटाळा करणार असेल तरी ती मराठी जनता काय करणार आहे ना? पण बॅलेटवर घ्या, या सगळ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे महाराष्ट्राची मुंबईची
मातृभाषा ही मराठीच आहे. त्यामुळे भैयाजींची कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. खरं तर हे वक्तव्य त्यांनी का केलं, कुठल्या हेतूने केलं, हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. ज्या माणसाने हे वक्तव्य करून महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे, सो मला असं वाटतं की त्यांनी जर महाराष्ट्राची माफी मागितली नाही तर महाराष्ट्रातला मराठी माणूस यांना माफ करणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे भैयाजींना की तुम्ही माफी मागावी संपूर्ण महाराष्ट्राची, मराठी माणसाची. त्याशिवाय याच्यापुढे महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. सदावर्ते देखील पाठराखण करतात, ऋषितुल्य असं त्यांनी म्हणालेलं आहे. मला वाटतं गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे. हा माणूस महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या विरोधात आहे. हा माणूस सिद्धिविनायकमध्ये काय कपडे घालावेत याच्या विरोधात एक ड्रेस कोड ठेवल्याच्या नंतर त्याच्या विरोधात जातो. एवढीच हिंमत आहे ना, मग तिरुपतीमध्ये जा ना. तुमच्यात हिंमत आहे ना, लगेच सिद्धिविनायकने एक नियम काढल्याच्या नंतर लगेच ह्याची मुलगी, खरं तर ह्याची मुलगी आमच्या अवलादी काढतो. ह्याची अवलाद कुठल्या भाषेत बोलते हेच कळत नाही. मी त्यांची एक बाईट ऐकली, तिला मराठी नीट बोलता येत नाही, तिला हिंदी नीट बोलता येत नाही, तिला इंग्लिश नीट बोलता येत नाही. ही अवलाद कुठल्या शाळेत शिकली होती? हिला जर चांगल्या शाळेत शिकवली असतीत ना तर महाराष्ट्रासमोर एक चांगलं उदाहरण गेलं असतं. गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे. तो पग आहे, पग पाहिलं तुम्ही, पग सेम पगसारखा दिसतो. त्याची बुद्धी ही त्याच्या केसामध्ये गुडफडलेली आहे. त्यामुळे त्याला झटके येतात आणि तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही विषयावर बोलायला सुरू करतो. त्याचा आका हा धनंजय मुंडे आहे, त्याचा आका हा वाल्मिकी कराडला तो साहेब म्हणतो. एवढ्या मोठ्या घटनेनंतर जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल तर या गुणवंत सदावर्तेला चपलीने मारलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने. हा त्याच्या आकांना खुश करण्यासाठी सतत महाराष्ट्रात काय घडलं की त्याच्यावर बोलत बसतो. याची गॅट महाराष्ट्र सैनिकांशी आहे. हा जर असाच सतत सन्माननीय साहेबांवर बोलत राहिला ना त्याला महाराष्ट्र सैनिक टाकला करून फिरवल्याशिवाय राहणार नाही, तेवढं नक्की. गेल्या काही दिवसापासून औरंगजेब असेल, गुजराती असेल, मराठी असेल, या विषयावरतीच वाद पाहायला मिळतो. का वाटतं महाराष्ट्राची काय गरज आहे? आम्ही बोलायला जातो का? आम्ही मराठी करतो का? हे लोक कुठून तरी येतात, हा विषय काढतात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होते. विषय होता का घाटकोपर ही गुजरात्यांची? हा विषय आहे का? मग सुरत काय मराठ्यांचा होता का? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटला होता 2 वेळा. मग तो आमचा होणार का? मराठ्याचा होणार का? आम्ही मराठा म्हणू का तो मराठ्याचा आहे? यांची हिंमत ही बँगलोरमध्ये जाऊन ही गोष्ट बोलायची नाही आहे. यांची हिंमत ही केरळमध्ये जाऊन बोलायची नाही. महाराष्ट्राने जास्त स्वातंत्र्य दिलं या लोकांना. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी यांना जास्त स्वातंत्र्य दिलं. एक दिवस यांना धडा शिकवला ना की हे महाराष्ट्रात आल्यावर असे वक्तव्य करणार नाही, तेवढं नक्की. निवडणुका आले की जातीपातीचं राजकारण, मराठी भाषेचं राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अनेक विषय आहेत, त्यामध्ये काय बोलत नाही, मात्र सरकारवरती आरोप प्रत्यारोप देखील होतात. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घाटकोपरमधलं हे विधान आहे भैयाजींचं. बरोबर आहे भैयाजींचं. मला असं वाटतं की निवडणुकाच तुम्हाला जिंकण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर भांडी घासा ना जाऊन यांच्या घरी. हे जे कोण घाटकोपरचे गुजराती आहेत त्यांच्या जाऊन घरी का भांडी घासा, अशीच मतं मिळतील. याच्यासाठी आमच्या महाराष्ट्रात आमचा अपमान का करता? तुम्ही भांडी घातलीत तरी तुम्हाला मतं मिळतील तर भैयाजींनी त्यांच्या घरी जावीत, भांडी घासावीत त्यांची आणि मतं मिळवावीत. आमच्या महाराष्ट्रात ते निर्माण करू नका, हे तुम्हाला महाग पडेल. आत्ता सत्ता कशी आली आहे ती काय तुमच्या ताकदीवर नाही आली आहे, त्या ईव्हीएम मध्ये तुम्हाला मिळालेली सत्ता आहे. खरं तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतले ना तर हे साले घरी बसतील आणि इथनं बाकीच्यांना शिफ्ट व्हावं लागेल गुजरातला. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहतोय, आम्हाला राहू द्या. महाराष्ट्रात तेढ निर्माण करू नका. जर तुम्ही महाराष्ट्रात तेढ निर्माण करणार असाल तर मला खात्री आहे मराठी माणसावर, या मराठी माणसाने आटकेपार झेंडा रोवला होता. तुम्ही आम्हाला जेवढा हिणवताय ना तेवढंच एक दिवस तुमच्या घरामध्ये आम्ही घुसून तुम्हाला हिणवू, एवढं नक्की. पाहायला गेलं तर मोहन भागवत यांनी याबाबत काय दखल घेणं गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने हे मला वाटतं की RSSनी समजून घेतलं पाहिजे की ज्या दिवशी या देशाची प्रांतवार रचना झाली त्यावेळेला महाराष्ट्र हा मराठीचा हा जाहीर झालाय. बरोबर आहे. आता तुम्हाला बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या घटनेवर आक्षेप आहे का? तू म्हणा, कारण आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमची कुठलीच महापुरुष आवडत नाहीत. तुम्हाला आमच्या महापुरुषांचा विरोधच आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही त्यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्याला त्यांनी करून ठेवलेल्या गोष्टींना खोडण्याचं काम करता. निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्याच्या, त्यावेळेस देखील अशाच प्रकारचे भाषा प्रांत असेल या राज्यात. राजसाहेबांनी त्या दिवशी त्यांच्या सभेत सांगितलं की आत्ताच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. त्यामुळे हा जो कौल आहे हा ईव्हीएमचा कौल आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नाही आहे. आता हे ईव्हीएम मध्येच जर घोटाळा करणार असेल तरी ती मराठी जनता काय करणार आहे ना. पण बॅलेटवर घ्या, या सगळ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.